संपूर्ण महाराष्ट्रातच आता पावसानं जोर पकडला असून नाशिक जिल्ह्यात देखील हा पावसाचा जोर वाढलेला आहे। धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून 4656 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी शुभम बोडके। शुभम, श्रुती, आपण जर कालपासून बघितलं तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो तो पाऊस पडतो आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग देखील आता वाढवण्यात आलेला आहे। आपण जर आता बघितलं तर मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिक शहरासह इतर परिसरामध्ये देखील पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी सलग 15 दिवसानंतर देखील आता दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला हे चित्र पाहायला मिळतंय। खरं तर नाशिकच्या गंगापूर धरणामधून 4556 इतका जो पाण्याचा विसर्ग आहे तो सध्या गोदापात्रामध्ये सुरू आहे। दारणा धरण असेल, त्यासोबत नांदूर मध्यमेश्वर धरण असेल, या धरणांतून देखील पाण्याचा विसर्ग देतो सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या गोदावरीची पूर परिस्थिती ही वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर रामकुंड परिसरामध्ये बघितलं तर पुन्हा एकदा संपूर्ण जे मंदिर आहे ते आता पाण्याखाली गेलेले आहे। जे छोटे मोठे पुलं आहेत ते देखील आता पाण्याखाली गेलेले आहे। वाहनतळ, त्यासोबत बाजारपेठांच्या परिसरामध्ये देखील आपण या ठिकाणी पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। आपण जर समोरच्या परिसरामध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये सकाळच्या प्रहारामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी धार्मिक विधीसाठी जे इथे काही नागरिक या ठिकाणी गोदाकाठाच्या परिसरामध्ये येत असतात। मात्र या ठिकाणी देखील आता हे संपूर्ण धार्मिक विधी गोदाकाठच्या पलीकडच्या परिसरामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। समोरचा सिद्ध पाताळेश्वर मंदिराचं देखील आपण बघतोय, अर्ध्याहून जास्त जे आहे ते सिद्ध पाताळेश्वर मंदिर पाण्यामध्ये बुडालंय। त्यासोबत त्रितोंड्या मारुती देखील आपण बघितलं तर अर्ध्यापर्यंत बुडल्याचं दिसून येते आणि त्यासोबत संपूर्ण आजूबाजूच्या बाजारपेठांमध्ये देखील हे पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिकमध्ये संततधार पावसाचा जो आहे तो जोर वाढतो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग देखील टप्प्याटप्प्याने वाढवला जातो आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी त्यामुळे आता पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि यात नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता पुढच्या काही बातम्या बघूयात। वरळीत काल ठाकरे बंधूंचा ग्रँड मेळावा